नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण स्वीट रेसिपी बनवणार आहोत, केळीची बर्फी. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. चला तर बघू रेसिपीसाठी लागणार साहित्य. इथं मी 2 पिकलेली केळी घेतलेली. त्यासाठी 1 वाटी साखर आहे आणि त्याच वाटीनं पाऊण वाटी रवा आणि 1 मोठी वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी हे आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं. तूप घेतलं आपल्याला लागण तसं टाकायचं आहे. इथे फूड कलर घेतलाय मी, तो ऑप्शनली टाकायचा असला टाकू शकता, नाही तर मग तसे पण बनवू शकता. आणि इथे वेलची पावडर घेतली अर्धा चमचा आणि इथे बदाम आणि पिस्ता असे बारीक कट करून घेतलेले. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे केळ्याचे असे छोटे छोटे स्लाइस करून घेऊ आणि जो खराब पोर्शन असेल तो आपल्याला काढून टाकायचा आहे असं. आणि केळे पिकलेलेच पाहिजे यासाठी असे कट करून घ्यायचे दोन्ही पण केळं आणि मिक्सरमध्ये याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची. याचे काहीच असे तुकडे नाही राहिले पाहिजे त्यासाठी. तर इथे मी केळीची अशी पेस्ट करून आणली मिक्सरच्या भांड्यात टाकून. याच्यात पाणी बिणी काहीच टाकायचं नाही आपल्याला, अशीच करायची. आता इकडे मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालते. म्हणजे जसं आपल्याला आवडीनुसार तूप जास्त कमी जास्त करू शकते. म्हणजे मी इथे 4 चमचे घातलं, डायरेक्ट पीठ भाजायचं त्याच्यामुळं. आता हे गव्हाचं पीठ घेतले आपण यामध्ये भाजून घ्यायचं. आपल्याला चांगलं कलर बदलेपर्यंत भाजायचं. मीडियम गॅसवरच भाजायचं, गॅस कमी ठेवायचा आहे. आता आपलं पीठ पण भाजून झाले गव्हाचं तुपाबरोबर. आता आपण हा रवा घेतलाय हा पण आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा जाईल आणि त्याचा पण कलर बदलेल. थोडं तूप टाकायचं, तूप काही जास्त नाही टाकायचं. तूप टाकल्यामुळे लवकर भाजत नाही, जास्त जळल्या जातो. त्याच्यामुळे थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं आपल्याला. आता रवा पण आपण 2-1 मिनटं भाजून घेऊ. तर आता आपलं रवा आणि पीठ भाजून झाले. त्यामध्ये आपण थोडे पिस्ते आणि थोडे बदाम घालून घेऊ. हे फक्त थोडे फिरून घ्यायचे आपल्याला, थोडे क्रंची होत्या. मग ते मध्ये खाताना आले तर छान लागते. असेच भाजून घेतले का थोडे छान पीठ. आणि त्यामध्ये आपल्याला आपण जी केळाची पेस्ट बनवून घेतली ती पण घालून घ्यायची लगेच. आणि हे आता चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. केळं ते एकत्र असं घट्ट होईपर्यंत. आपल्या घरात केळी उरतातच आहे त्याच्यामुळे मग अशी काहीतरी रेसिपी आपल्याला पण बनवता येते आणि मुलांना पण छान आहे. असं खायला गोड मागितलं तर आपण घरच्या घरी बाहेरून आणण्यापेक्षा घरी देऊ शकतो. आता मी याच्याबरोबर हे शिजून घेते 2-1 मिनटं. यामध्ये परत आपल्याला थोडं तूप घालायचं 2 चमचे आणि मग हे चांगलं याच्यावर परतून घ्यायचं. आता आपलं हे मिश्रण परतून राहिले तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर इकडे साखरेचा पाक करायला घेऊ. 1 वाटी साखर घेतलेली त्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं त्यामध्ये. आणि जास्त काही एक तरी पाक नाही बनायचं, फक्त थोडं चिपचिपा बनवायचं आहे. साखरेचा पाक बनवून पाक होतोय. इकडं आपण हे पण दोन्हीकडे पण लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही पण हे परतवायचं आणि त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आता आपली साखर पण उकळली, पाणी ते पाक झालं. त्यामध्ये हा कलर टाकू आणि वेलची पावडर आणि पाक आपण तयार झाला की नाही बघू. असं चिपचिपा झाला तरी बस आपल्याला. अजून थोडा बाकी आहे, थोडं होऊन देऊ आपण. आता आपला पाक पण तयार झाला. तुम्ही बघू शकता असा चिपचिपा. आणि थोडी थोडी अशी तार फक्त बनायला लागली, जास्त नाही बनवून घ्यायची आपल्याला. आता हा पाक आपण यामध्ये टाकून घेऊ. तर आता मी पाक यामध्ये टाकून घेतलाय आणि आपल्याला आता हे जोपर्यंत पॅन सुटत नाही पॅनपासून हे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला यायचं परतून घ्यायचं. पाक ते एकत्र शिजून घ्यायचं आपलं मिश्रण. तेव्हा 2-1 मिनिटातच आपल्याला मिश्रण आता हे पॅन सोडून राहिले, म्हणजे तयार झाली बर्फीसाठी. आता आपण एका ताटाला तूप लावून घ्यायचे आणि त्यामध्ये हे बर्फीसाठी सेट करून घेऊ. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता मी ज्याला तूप लावले त्या ताटात आणि चांगलं आपल्याला सेट करून घ्यायचे ते असं. तर मी आता असं एकदम असं छान असं सेट करून घेतलंय. अर्ध्याच प्लेटमध्ये बसले, कारण आपल्याला एवढी त्याची जाडी ठेवायची बर्फीच्या वड्या काढायची. त्याच्यामुळं मी असं अर्ध्या प्लेटमध्ये सेट करून घेतले. त्यावर आता आपण जे बदाम ते घेतले ते असे सजावटीसाठी लावून घ्यायचे. पिस्ते बदाम. तर आता आपली हे सेट म्हणजे ड्रायफ्रूट लावून झालेली आहे. आणि आता आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवू सेट होण्यासाठी. नंतर याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपली बर्फी सेट झाली. आता याच्या आपण अशा वड्या कट करून घेऊ. तर अशा प्रकारे आपले
केळीची बर्फी तयार झाली. तुम्ही बघू शकता खूप कमी साहित्यात केळी, साखर आणि आपल्याला त्याच्यासाठी गव्हाचं पीठ लागणार आहे. बाकी काही साहित्य लागत नाही. एकदम कमी साहित्यात होती. आणि तुम्ही पण ही अशी रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.